आजच पपईकडे गेलो होतो. त्याचा कपडा उघडून पाहत होतो काय त्याच्या खाली एक पपई पिकलेली होती. कसं आहे प्रथमेश सानपची पब्लिक, मी तुमचा लाडका प्रथमेश सानप. स्वागत तुमचं माझ्या एकदा मिनी ब्लॉग मध्ये. मला आई म्हणली फाट्यावर जाऊन सामान आण, तर मी निघालो होतो गाडी घेऊन सामान आणायला. नेनू माझ्याकडे आली म्हणे मला पण येऊन दी. तिला पण घेऊन आलो मी सोबत. सामान घेऊन आलो गाडीतच लावून दिली, निघालो घराकडे. आज पपईच्या झाडाकडे चक्कर मारा म्हणलं. पपई तर बऱ्याच आल्या होत्या बरं का, पण अर्ध्या निम्म्या कच्च्याच होत्या. त्याच्या खाली कपडा आलेला होता, त्या कपड्याला उघडून पाहत होतो काही एक पपई पिकलेली होती. तर काही विचार नाही करता तेल तोडून घेतलं. तोडता दोन पपई खालीच पडल्या. कपडा पूर्ण उघडल्याच्या नंतर आम्हाला कळलं इथे एक पपई होती, ते पण पूर्ण पिकली होती बरं का. आणि तिला पण लगेच तोडून घेतलं. लगेच ते पपई घेऊन आलो घरात. त्या चारी पपई घरात आणले होते बरं का. त्यातली एक कच्ची होती आणि 3 पिकलेल्या होत्या. लगेच त्यातली एक कापून घेतली बरं का. ही पपईली गोड होती. रस्त्यावरले मोठे ट्रक होते बरं का. म्हणलं त्याला पाहायला जावं. निघालो मी गाडी घेऊन. तिथं पोहोचलो, पाहत होतो काय चौकून मेट लावली होती बरं का त्या ट्रॅक्टरला. लगेच मी घरी आलो आणि पाहत होतो काय गाईचं पिल्लू सुटलं होतं बरं का. काही करायला जावं होतं, एखादं उपातापासून बसवतो डोक्याला. मी आणि पप्पा त्याला आणायला गेलो. त्याला आणून इथं बांधलं. मला अभ्यास होता त्याच्यावर मी माझा अभ्यास कम्प्लीट करून घेतला बरं का. तुम्ही पुढच्या ब्लॉग मध्ये जय श्रीराम आणि फॉलो करायला विसरू नका.